नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्यातील सत्ता संघर्षावर आज पुन्हा सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात काल झालेल्या सुनावणीत शिवसेना आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. तर बंडखोरांकडे दुसऱ्या पक्षात विलीन होण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला. तर आपण अद्यापही शिवसेनेतच असून शिवसेनेचं सदस्यत्व सोडलं नसल्याचा दावा शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आला. या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांना लेखी युक्तिवाद सादर करण्यास सांगत या प्रकरणी आज प्राधान्यानं सुनावणी घेणार असल्याचं सांगितलं. आणि यामुळे सुप्रीम कोर्ट नेमका काय निर्णय देणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर शिंदे सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे आता राज्यातील सत्ता संघर्षाचा शेवटचा अंक आजचा ठरतो की काय हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरेल. कारण आज सुप्रीम कोर्ट दोन्ही बाजूनी ज्या वेगवेगळ्या याचिका सादर करण्यात आलेल्या होत्या त्या याचिकांवरती काल युक्तिवाद करण्यात आला. आणि या युक्तिवादातनं जे वेगवेगळे मुद्दे समोर आले त्यातनं आज सुप्रीम कोर्ट म्हणजे आज त्यावरती अंतिम निर्णय जो आहे तो देऊ करेल. आणि यातनंच खरं तर कळेल की शिंदे सरकारचं पुढलं भवितव्य नेमकं का असणार आहे. म्हणजे खरी शिवसेना कोण, त्याचबरोबर शिंदे गटाच्या वतीने करण्यात आलेल्या नियुक्त्या आणि त्याला देण्यात आलेलं आव्हान, नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात आणण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव, त्याची वैधता, असे वेगवेगळे मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांना घेऊन खरं तर आज अंतिम सुनावणी जी आहे ती सुप्रीम कोर्टात होईल. यामध्ये कोणते मुद्दे जे ते विचारात घेतले जातील बघा. 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाईची मागणी, शिंदे गट नेमणुका अवैध ठरवण्याची मागणी, गटनेता नेमणूक अवैध ठरवण्याची मागणी, त्याचबरोबर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव जो आणण्यात आला त्याची वैधता, निवडणूक आयोगाच्या नोटिसीला स्थगिती द्या अशी मागणी सुप्रीम कोर्टात शिवसेनेने केलेली आहे. तोही मुद्दा. बरं, कोर्टात काल नेमकं काय झालंय बघा. ठाकरे गटाकडनं निवडणूक आयोगाकडून आदेश मिळून सरकार वैध ठरवण्याचा डाव जो आहे तो टाकण्यात आला. तर शिंदे गटाकडनं बहुमत गमावलेल्या नेत्यासाठी पक्षांतर बंदी कायदा हा शस्त्र नाही हे सांगण्यात आलं. तर ठाकरे गटाने पुन्हा आमदार आजही उद्धव ठाकरेंना अध्यक्ष मानतात असं म्हटलं. शिंदे गटाच्या वतीने आमच्या पक्षात 2 गट आहेत असं सांगण्यात आलं. ठाकरे गटाकडनं बंडखोरांनी दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं किंवा नवा पक्ष काढावा असं सांगण्यात आलं. तर शिंदे गटाकडनं पक्षात राहून नेतृत्व बदलू शकत नाही का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. ठाकरे गटाकडनं 10व्या सूचीचं उल्लंघन झाल्यास आमदार अपात्र ठरतात असं सांगण्यात आलं. तर शिंदे गटाकडनं पक्ष सोडला तरच पक्षांतर बंदी कायदा लागू होतो अशी बाजू मांडण्यात आली. पुन्हा ठाकरे गटाकडनं आमदार अपात्र ठरल्यास पुढची सर्व प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचं म्हटलं गेलंय. तर शिंदे गटाकडनं आम्ही अजूनही त्याच पक्षात आहोत असं सांगण्यात आलं. महाराष्ट्रातील सत्ता कारणानंतर शिवसेनेमध्ये सुद्धा फूट पडली आणि याच विषयीचा आज महत्त्वाचा निर्णय येणं अपेक्षित आहे. अनंत कळसे सर आपल्यासोबत आहेत. खरं तर संविधानिकदृष्ट्या एक पेच आहे, न्यायालयाच्या भूमिकेकडे लक्ष आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष याच खटल्याकडे आज असणार आहे. हा अत्यंत महत्त्वाचा खटला आहे संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने आणि 10व्या अनुसूचीचं अर्थ लावण्याच्या दृष्टीने, इंटरप्रिटेशनच्या दृष्टीने सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा खटला आहे. कारण या खटल्यामध्ये मूलभूत असे काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत. ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी काय, म्हणजे मूळ राजकीय पक्ष काय, संसदीय पक्ष काय, व्हीपचे काय अधिकार आहे, अध्यक्षांचे काय अधिकार आहे, राज्यपालांची जी कृती आहे ती घटनेशी सुसंगत आहे काय वगैरे असे महत्त्वाचे प्रश्न आहे. विशेषतः अपात्रतेचा एक प्रश्न निर्माण झाला आहे. कारण पक्षाच्या बैठकीला हजर न राहणे किंवा मुंबईच्या बाहेर जाऊन तिथून पक्षाची बैठक बोलवणे वगैरे, व्हीप न पाळणे पक्षाच्या बैठकीचा, तर हे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत या दृष्टीने हा 10व्या अनुसूचीचा जो प्रकरण आहे सर्वोच्च न्यायालयापुढे काल त्याची सुनावणी झाली आहे. कपिल सिब्बल साहेबांचं प्रामुख्याने जे आर्ग्युमेंट होतं ते यांच्याकडून उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाकडून की त्यांचं म्हणणं होतं की पक्षांतर्गत ही बाब नसून ही पक्षविरोधी कारवाई केलेला आहे त्यांनी 16 सदस्यांनी आणि या पक्षाच्या आदेशाचा त्यांनी भंग केलेला आहे. आणि त्यांचं प्रामुख्याने असं म्हणणं होतं व्हीप फक्त विधिमंडळ कामकाजासाठीच नाही पण पक्षांतर्गत कामकाजासाठी सुद्धा लागू शकतो. त्यामुळे पक्षांच्या मिटिंग्स बोलवण्यासाठी जर एखाद्या
सदस्यांनी व्हीपचा भंग केला असेल तर ते सुद्धा त्या अँटी डिफेक्शन कायद्याच्या कचाट्यात येऊ शकतात असं प्रामुख्याने आर्ग्युमेंट होतं. आणि 16 सदस्य जे आहेत त्याच्यामध्ये शिंदे साहेबांचा सुद्धा समावेश आहे. त्यामध्ये त्यांचा सुद्धा त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे, पक्षाच्या विरुद्ध कारवाया केल्यामुळे त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं प्रायमा फेसी, कारण ही हॅज व्हॉलंटरीली गिव्हन अप मेंबरशिप ऑफ दॅट पार्टी. या पॅरा 2 प्रमाणे ते रद्द होतात त्यांचं पक्ष सदस्यत्व. आणि या संदर्भात ज्या उपाध्यक्षांनी नोटिसेस वगैरे काढलेल्या आहेत त्या संदर्भात तो विषय. परत त्यानंतर 4-5 विषय मी काल बघितले याच्यामध्ये ज्या रिट्स पिटिशन झालेले आहेत. निवडणूक आयोगाकडे जो विषय आता चिन्हासंदर्भात त्याविषयी त्यालाही स्थगिती देण्यात यावी. त्यानंतर अपात्रतेचा निर्णय आहे, घटनापीठ स्थापन करावं, विश्वासदर्शक प्रस्ताव, राज्यपालांचे ॲक्शन्स, असे बरेचसे मुद्दे घटनेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे या खटल्यामध्ये आहेत. आणि मी आत्तासुद्धा सांगितलं, मला वाटतं की यामध्ये सर्वोच्च न्यायालय घटनापीठाकडे हा निर्णय सोपवून अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे सोपवतील. पण आता हे कॉन्ट्रॅडिक्शन वाटतं थोडंसं. आता काय, कारण शेवटी 10व्या अनुसूचीप्रमाणे अपात्रतेचा निर्णय घेण्याचे प्रामुख्याने बेसिक अधिकार हे अध्यक्षांना आहे, माननीय अध्यक्षांना विधानसभेचा आहे. आणि विधानसभेचे अध्यक्ष अत्यंत सुविद्य कायदेतज्ञ आहे आणि आता त्यांचे नुकतेच ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. त्यामुळे हे प्रकरण कदाचित त्यांच्याकडे सोपवलं जाऊ शकतं. हा एक मुद्दा आहे. तो मुद्दा सुद्धा काल आर्ग्युमेंटला आलेला होता. एखाद्या सदस्याने मग ऑब्जेक्शन घेतलं तर काय वगैरे असे कोर्टाने प्रश्न विचारले होते. आणि प्रामुख्याने हरीश साळवेंचं जे आर्ग्युमेंट होतं त्यांचं म्हणणं होतं की हा पक्ष सोडलेलाच नाही त्यांनी, हे पक्षांतर्गत मतभेद आहे, मुख्यमंत्री आम्हाला भेटत नाही म्हणून आम्हाला मुख्यमंत्री बदलायचे वगैरे अशी आर्ग्युमेंट त्यांनी केली. आणि थोडेसे त्यांनी ते म्हणजे एवढे मोठे विद्वान वकील आहे, म्हणजे त्यांच्यावर कॉमेंट्स करणं सुद्धा उचित नाही. पण थोडंसं त्यांचं कन्फ्युजन असं झालं होतं याच्यामध्ये थोडं, की आर्ग्युमेंट काय एक्झॅक्टली लॉ पॉईंट. शेवटी कोर्टाला सुद्धा सांगावं लागलं की तुम्ही लेखी आर्ग्युमेंट द्या, 2 दिवसात 1 दिवसात ते कालच देतो म्हणाले आर्ग्युमेंट. तर त्यांचं आर्ग्युमेंट होतं त्यांनी पक्ष सोडलेलाच नाही, त्याच्यामुळे स्प्लिट याच्याखाली येत नाही. आणि त्यांचं बहुमत आहे पक्षावर, संसदीय पक्षांवर बहुमत आहे, त्याच्यामुळे बहुमताप्रमाणे हे सर्व चाललं पाहिजे अशा प्रकारचं काहीतरी आर्ग्युमेंट त्यांचं होतं. तर त्यामध्ये आता बघूया आता काय होतं, कारण याच्यात फार महत्त्वाचे मुद्दे निश्चितच आहे. आणि आणखीन एक मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतो. शिंदे गटाकडनं ज्या काही हालचाली करण्यात आल्या त्याला निवडणूक आयोगाला सुद्धा आता हा निर्णय दिला जाऊ शकतो का? जर खंडपीठ बनवण्यात आलं तर नेमकी काय परिस्थिती असेल? नाही, यामध्ये आता खंडपीठ बनवण्यात आलं तर निवडणूक आयोगाकडे हा प्रश्न जो आहे तो चिन्हाचा प्रश्न आहे, की कुठल्या पक्षाला ते चिन्ह देण्यात यावं वगैरे. मग हा प्रश्न काले आला होता, जर तुम्ही मूळ पक्ष म्हणून क्लेम करताय तर मग तुम्ही चिन्हासाठी इलेक्शन कमिशनकडे का केला? शिंदे गटाला प्रश्न हरीश साळवे साहेबांना विचारण्यात आला होता. त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं होतं की नाही, आम्हाला कॉर्पोरेशनचे इलेक्शन्स आहे, नगर परिषदाचे आहे, त्याच्यामुळे चिन्हाचे वाद होऊ नयेत, त्याच्यामुळे या चिन्हासाठी आम्ही गेलोय. पण यामध्ये एक स्पष्टता आज सर्वोच्च न्यायालय निश्चितच करेल की हा पक्ष मूळ कुणाचा आहे आणि या पक्षामध्ये फूट पडली की नाही, मर्ज करावा लागेल काय. कारण अरुणाचल प्रदेशचा जो निर्णय आहे, ऐतिहासिक निर्णय आहे, त्यामध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष जो फुटला होता, त्यांचे 47 सदस्य निवडून आले होते 60 सदस्य विधानसभेमध्ये. त्या 47 पैकी 20 सदस्य फुटले होते, पण ते सुद्धा दुसऱ्या पक्षात मर्ज झाले होते. काल तेच आर्ग्युमेंट होतं की या 10व्या अनुसूचीमध्ये मर्जर शिवाय पर्याय नाही. तुम्ही कितीही सदस्य असाल तरी मर्जी तुम्हाला कुठल्या तरी पक्षात विलिनीकरण व्हावं लागतं. विलिनीकरणाशिवाय दुसरा कुठलाही कन्सेप्ट त्याच्यामध्ये नाही आहे. आणि त्यामुळे आता या खटल्यामध्ये बघू, एक इंटरेस्टिंग याच्यावर म्हणजे एका वळणावर हा खटला पोहोचलेला आहे. आज आता सकाळीच हे येणार आहेत, त्यामुळे सकाळी त्याची हिअरिंग झाल्यानंतर पुढे काय होतं ते बघूया जरा. नक्कीच. तर आजचा हा खटला अतिशय महत्वाचा, त्यामुळे कोर्टात नेमकं दोन्ही पक्षांकडनं काय युक्तिवाद करतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर बघूयात, विधानसभा अध्यक्षांचं पद अत्यंत महत्त्वाचं असतं, मात्र तब्बल सव्वा वर्ष हे पद रिकामं ठेवणं महाविकास आघाडीला चांगलंच भोवलं. विधानसभा अध्यक्षांकडे असलेले अधिकार सरकारला फायद्याचे असतात, पण त्याच महत्त्वाच्या पदाकडे महाविकास आघाडीने दुर्लक्ष केलं. विधानसभा अध्यक्षाला अनन्यसाधारण महत्त्व असतं. सरकारची स्थापना, बहुमत चाचणी, सभागृहात द्यावे लागणारे वेगवेगळे निर्णय यासाठी विधानसभा अध्यक्षाचे अधिकार सत्ताधाऱ्यांना दिलासा देणारे ठरत असतात.
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर तब्बल 1.25 वर्ष हे पद रिकामं होतं. त्यानंतर वर्षभर तत्कालीन मविया सरकारनं त्यावर हालचाल केली नाही. मात्र यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात तत्कालीन मविया सरकारला विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घ्यायची होती. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी निवडणुकीची परवानगी दिली नाही. 27 फेब्रुवारी आणि 28 फेब्रुवारी रोजी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपालांकडे परवानगी मागण्यात आली होती. मात्र राज्यपालांनी त्याला मान्यता दिली नव्हती. तेव्हा राजकीय वातावरण देखील तापलं होतं. राज्य सरकार आणि राज्यपालांमध्ये संघर्ष देखील झाला होता. शिंदे गटाच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात या मुद्द्याकडे लक्ष वेधलं. विधानसभेत अध्यक्ष नसल्याचा मुद्दा महेश जेठमलानी यांनी उपस्थित केला होता. मात्र या कायदेशीर लढाईत न्याय मिळेल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. हेच अपेक्षा आहे की घटनेने दिलेला जो अधिकार आहे त्यातून पक्ष चालत असतो आणि तेच घटनाच्या वरतीच ह्या संपूर्ण निकाल हा अवलंबून आहे. आणि आज जर बघितलं जर ओरल जे न्यायालयाने ज्या गोष्टी संभाषणाच्या माध्यमातून सांगितलेल्या आहेत ते सकारात्मक आहे असं आम्हाला वाटते. जुन्या सरकारनं 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून देखील विधानसभा अध्यक्षांची निवड केली नव्हती. संविधानानुसार नव्या सरकारला विधानसभा अध्यक्ष निवडण्याची मुभा आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर नवं सरकार अस्तित्वात आलं. त्यानंतर विधानसभेत 164 विरुद्ध 99 अशा फरकानं नव्या अध्यक्षाची निवड झाली. त्यामुळे सभागृहानं बहुमतानं घेतलेला निर्णय कायदेशीर पुनर्विचारासाठी पाठवला जाऊ शकत नाही. सर्व निर्णय विधानसभा अध्यक्षांना घेऊ द्यावेत अशी मागणी शिंदे गटाच्या वकिलांनी केली. यावरून विधानसभा अध्यक्षपद किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येतं. तत्कालीन मविया सरकारनं हा मुद्दा गांभीर्यानं घेतला नाही आणि राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षाची निवडणूक करण्याची परवानगी दिली नाही. परिणामी त्याची मोठी किंमत मवियाला मोजावी लागली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा बंडखोर शिंदे गटावर जोरदार प्रहार केलाच आणि तसंच भाजपलाही थेट इशारा दिलाय. पाहूयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. उद्धव ठाकरेंचा घणाघात, शिंदे गटावर टीकेचे बाण. शिवसेना शिंदे गटात जुंपली. शिवसेना आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचं पाहायला मिळतंय. तसंच दोन्ही बाजूनं शक्तीप्रदर्शन सुद्धा केलं जात आहे. बुधवारी जळगावमधील शेकडो शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे इथल्या मातोश्री या निवासस्थानी दाखल झाले होते. यावेळी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर शिंदे गटावर जोरदार टीका केली. आता काल परवाकडेच नागपंचमी झाले. असं म्हणतात की सापाला दूध पाजलं तरी चावायचं तर चावतोच. प्रेमाने मायेने एक वेगळं निष्ठेचं दूध पाजलं पण अवलाद ती गद्दाराची गद्दारच राहिली. शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर शिंदे गटानं थेट शिवसेना संघटनेवरतीच दावा केलाय. त्यामुळे सावध झालेल्या उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांच्याकडून शपथपत्र लिहून घ्यायला सुरुवात केली. जळगावातील शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेची साथ सोडली आहे. ते शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेला तिथे मोठं खिंडार पडलंय. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं उत्तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात भाजपला सुद्धा इशारा दिला. जळगावमध्ये भाजपाने गुलाब पाहिलाय पण आता सैनिकाचे काटे त्यांनी बघायचे. ठीक आहे, एक गुलाब गेला पण दुसरा गुलाबराव शिवसेनेतल्या बंडानंतर आता लवकरच उद्धव ठाकरे राज्यभराचा दौरा सुरू करतायत. त्यामुळे आगामी काळात शिवसेना विरुद्ध शिंदे गटातला संघर्ष आणखीन ताणला जाऊ शकतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
राज्यातील सत्ता संघर्ष शिगेला पोहोचलेला असतानाच आता शिवसेना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून आणखी एक खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांचे कनिष्ठ चिरंजीव तेजस ठाकरे हे आता राजकारणात सक्रिय होऊ शकतात. काही मोजक्या राजकीय घटना वगळता तेजस ठाकरे हे राजकारणापासून दूर राहिल्याचं दिसून येतं. परंतु आता शिवसेनेचे बहुतांश मातब्बर नेते पक्ष सोडून गेल्यामुळे तेजस ठाकरे मैदानात उतरून पक्षाला नवी उभारी देण्यासाठी प्रयत्न करू शकतात, अशी अटकळ बांधली जाते. कोण आहेत तेजस ठाकरे जाणून घेऊयात. तेजस ठाकरे बाळासाहेबांचे नातू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे धाकटे पुत्र. वन्यजीव संवर्धनासाठी कायमच त्यांनी उल्लेखनीय काम केलंय. 2014 मध्ये तेजस ठाकरेंनी पालीची दुर्मिळ प्रजाती शोधून काढली. पालीवरील शोध निबंधाची आंतरराष्ट्रीय मासिकात म्हणजे झुटास्का मध्ये त्याची नोंद झाली. पश्चिम घाटात सापाची नवी प्रजाती देखील त्यांनी शोधली. गोड्या पाण्यातील खेकड्याची जातही त्यांनी शोधून काढली. आदित्य ठाकरेंच्या प्रचारात ते कायम सक्रिय दिसलेले आहेत. 2019च्या अहमदनगरमध्ये रॅलीत त्यांची उपस्थिती होती. तेजसचा आवाज हुबेहूब बाळासाहेबांसारखा असल्याचं म्हटलं जातं. 2022 मध्ये औरंगाबादच्या सभेतही ते उपस्थित होते. यांची देखील राजकारणात म्हणजे शिवसेनेत परत एकदा क्रियाशीलरित्या राजकारणात येतील अशी एक शक्यता वर्तवली जाते. त्या संदर्भात शिवसेनेसंदर्भात चर्चा आहे काय? मला वाटतं याच्याविषयी पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेबच निर्णय घेतील आणि समजा तेजस ठाकरे राजकारणात आले त्याच्यात काय नवीन वाटून घेण्याची गरज मला असं वाटतं महाराष्ट्राला वाटू नये. तेजसची माझी काही वैयक्तिक या विषयावरती बोलणंही झालं नाही, भेटी झालं नाही आणि मराठीत तो पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरती आहे. परंतु एक नक्कीच आहे की तेजस सारखा कार्यकर्ता, तेजसने जे केलेलं कार्य आणि काम जे पाहता ते नेहमीच संघटनात्मक नाही पण एक चळवळ म्हणून घेऊन नेहमीच त्यांनी मदत करण्याचं काम प्रत्येक स्तरावरती केलेलं आहे. पण त्यांचा क्षेत्र हा वेगळा आहे, राजकारण नाही. राजकारणामध्ये आपण पाहता की आदित्यजी मोठ्या उत्साहाने जिद्दीने आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करतायत. शिवसेना खासदार संजय राऊत यांची आज ईडी कोठडी जी आहे ती संपणार आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांना ईडीच्या कोठडीत ते आहेत, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आणि राऊत यांना आता 4 ऑगस्टपर्यंत म्हणजे आजपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आलेली होती. त्यांची ईडीची कोठडी जी ती आज संपलेली आहे आणि त्यांची कोठडी वाढवून मिळावी यासाठी मागणी करण्यात येणार असल्याचं कळतं आहे. संजय राऊत यांच्यामुळेच प्रवीण राऊत हे म्हाडाच्या पत्राचाळ पुनर्विकासाची परवानगी मिळू शकले असा दावा ईडीनं केला आणि या बदल्यात संजय राऊत यांना मोठी रोख रक्कम मिळाल्याच्या दिशेनं ईडीची तपासणी जी ती सुरू आहे तशी दिशा निश्चित केली जाते. संजय राऊतांना अटक केल्यानंतर ईडीनं मुंबईत 2 ठिकाणी छापे टाकले होते आणि या छाप्यामध्ये महत्त्वाची कागदपत्र जप्त केल्याची सूत्रांची माहिती. यामध्ये अलिबागमध्ये 3 कोटींपेक्षा जास्त जमीन खरेदी केल्याची सूत्रांची माहिती आहे. रोख रक्कम देऊन जमीन खरेदी केल्याची सूत्रांची माहिती आणि प्रवीण राऊतांच्या खात्यातून हे पैसे ट्रान्सफर करण्यात आले असून या पैशातून अलिबाग मुंबईत फ्लॅट खरेदी केल्याचं सूत्रांकडनं कळतंय. ऑपोजिशन के सारे नेतागण हों, उनके दफ्तर हों, उन पे छापे मारकर उनको सील कर कर ये प्रेशर बनाने की आदत है कि इनको किसी भी तरीके से इनको रोका जाए, इनको चुप कराया जाए और कोई देश में विपक्ष ही ना रहे. ये केंद्र सरकार का पूरा षड्यंत्र है. हम इसकी लड़ाई लड़ते रहेंगे और संजय राउत जी खुद आप देख रहे हैं किस तरीके से ईडी के हिरासत में हैं. ईडी जब पार्लियामेंट सेशन में है ना चेयरमैन को बताए, वाइस प्रेसिडेंट ऑनरेबल चेयरमैन को, राज्यसभा के चेयरमैन को ये इन्फॉर्मेशन दिए कि उनको डिटेन किया जा रहा है या अरेस्ट किया जा रहा है. तो जो मनमानी काम हो रहा है और सारी कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटीज़ को अंडरमाइन किया जा रहा है वो दुर्भाग्यपूर्ण है. शिंदे फडणवीस सरकारचा ठाकरेंना आणखीन एक दणका मिळाल्याचं आपण बघतोय. परमबीर सिंग यांच्यासोबत निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली. परमबीर सिंग यांना मदत केल्याप्रकरणी पोलीस उपायुक्त यांचं निलंबन करण्यात आलं होतं. निलंबित पोलीस उपायुक्तांचं निलंबन रद्द करण्यात आलं. यामध्ये DCP पराग मणेरे यांचं निलंबन रद्द करण्यात आल्याचं कळत आहे. कल्याण इथल्या बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये
त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाजारपेठ आणि कोपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याचं आपण बघितलं होतं. धमकावणं आणि पदाचा गैरवापर करणं या स्वरूपाचे गुन्हे त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आले होते. तर पराग मणेरे यांना ठाकरे सरकारने निलंबित केलं होतं. आता त्या पोलिसांना महत्त्वाची पदं दिली जात आहेत. याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आता आपल्या बरोबर आहेत. अजित, काय माहिती याबद्दल? विशाल, ज्या पद्धतीनं ठाकरे सरकारमध्ये अनेक IPS अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती, त्या सर्व कारवाई ज्या आहेत तेव्हा दबक्या आवाजात हे सगळं चर्चेमध्ये होतं की बहुतांश जे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे IPS अधिकारी आहेत किंवा पोलीस अधिकारी आहेत त्या सर्वांवरती ही कारवाई केली जात होती आणि ही जाणीवपूर्वक केली जाते. त्या सर्व मागे राष्ट्रवादी काँग्रेस आहे अशी चर्चा किंवा असा आरोप देखील त्यावेळी एकनाथ शिंदे गटातील अनेक लोकांनी केला होता. आणि त्याचाच पुन्हा प्रत्याय आपल्याला येतोय की त्यावेळी ज्या छोट्या मोठ्या आरोपांवरून अनेक IPS अधिकाऱ्यांना निलंबित केलं होतं किंवा त्यांच्या बदल्या केल्या होत्या, त्या सर्व अधिकाऱ्यांना आता पुन्हा मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या महत्वाच्या ज्या पदं आहेत त्या पदांवरती आणलं जात आहे. कारण का आता एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत. त्याची पहिली सुरुवात म्हणजे डॉक्टर पराग मणेरे हे पोलीस उपायुक्त होते ठाण्यामध्ये देखील, त्यानंतर मुंबईमध्ये EOW ला होते. यावेळेस ज्यावेळेस ते ठाण्याला होते त्यावेळी कल्याण बाजारपेठ पोलीस स्टेशन आणि कोपरी पोलीस स्टेशन या 2 ठिकाणी धमकावणे, पदाचा गैरवापर करणे असे विविध आरोप त्यांच्यावर केले गेले होते. आणि ते फक्त परमवीर सिंग यांचे सहकारी होते किंवा यांचं ते ऐकायचे किंवा त्यांच्या विरोधात त्यांनी कोणती कारवाई केली नव्हती, यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे असं देखील त्यावेळी चर्चा होती. कारण शेवटी ते पोलीस उपायुक्त होते आणि ज्यांच्या विरोधात कारवाई होते ते पोलीस आयुक्त होते. त्यामुळे त्यांना ज्यावेळी ते योग्य वाटलं त्यावेळी त्यांनी ते केलं. शेवटी त्यांचं देखील हेच म्हणणं होतं की कायद्याला अनुसरून जे चौकशी करायची होती ती चौकशी केली होती, त्या चौकशीचा अहवाल दिला होता, त्या चौकशीमध्ये जे सत्य आहे ते लिहिलं होतं असं असताना देखील त्यांच्यावर कारवाई झाली होती असं त्यावेळी देखील अनेक जे IPS अधिकारी आहेत त्यांनी स्पष्ट केलं होतं. तर हा सगळ्या प्रकारे विशाल की आपल्याला माहिती आहे की ज्याच्या हातामध्ये सत्ता असते किंवा जो व्यक्ती मोठ्या पदावरती असतो तो आपल्या परिस्थितीनुसार किंवा आपल्या लोकांची वर्णी लावतो. त्यातलाच हा प्रकार आहे की जे पराग मणेरे जे आहेत यांची आता पुन्हा वर्णी लागलेली आहे. त्यांना मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये मोठ्या पदावरती पुन्हा नियुक्ती केली जाईल. पण त्यावेळेस नेमकं खरंच त्यांचं निलंबन जे केलं होतं ते योग्य होतं का, यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. कारण का ज्या समितीने त्यांना निलंबन केलं होतं त्या समितीने त्यांना पुन्हा रिइन्स्टेट केलेलं आहे. त्यामुळे या सर्व कारवाया ज्या आहेत या राजकीय हेतूने केल्या गेल्या होत्या का असा देखील प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय. पण आता पराग मणेरे यांच्यानंतर आणखी कोणकोणत्या अधिकाऱ्यांची पुन्हा नियुक्ती केली होते, कोणकोणते अधिकारी कमबॅक करतायत हे देखील पाहावं लागेल. धन्यवाद अजित या सगळ्या तपशिलाबद्दल. आता बातमी आहे शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपवर करण्यात आलेल्या टीकेची. भाजप अध्यक्ष JP नड्डा यांनी सर्व पक्ष संपतील फक्त भाजप उरेल अशा आशयाचं विधान केलं होतं. आणि त्यावरून आता कावळे संपतील गायी राहतील नड्डाजी जरा जपून अशा आशयाखाली अग्रलेखातून टीकेचे बाण सोडण्यात आले. सामनातून काय नेमकी टीका करण्यात आली आहे पाहूया. यामध्ये कावळे संपतील गायी राहतील नड्डाजी जरा जपून, इतर पक्षांचे सदस्य आणि नेते फोडण्यासाठी भाजप फक्त दडपण आणि दहशत याचाच वापर करत आहे. असं नव्हे तर या दडपशाहीला किंवा प्रलोभनांना बळी न पडलेल्यांना सरळ तुरुंगाची वाट दाखवली जाते. तरीही पश्चिम बंगालपासून महाराष्ट्रापर्यंत अनेक पक्ष उभे आहेत आणि लढतायत कारण त्यांची नाळ पक्की आहे. JP नड्डा यांनी हे समजून घेतलं पाहिजे. नड्डा यांनी सर्व प्रादेशिक पक्षांना असा शाप दिला आहे की भाजपच राहील आणि बाकीचे सगळे पक्ष संपतील. तरी पश्चिम बंगालपासून महाराष्ट्रापर्यंत अनेक पक्ष उभे आहेत आणि लढत आहेत कारण त्यांची नाळ पक्की आहे. JP नड्डा यांनी हे समजून घेतलं पाहिजे. नड्डा यांनी सर्व प्रादेशिक पक्षांना असा शाप दिला आहे की भाजपच राहील आणि बाकीचे सगळे संपतील. मराठीत एक म्हण आहे ती म्हणजे कावळ्याच्या शापाने गाई मरत नाही. नड्डा साहेबांना या म्हणीचा अर्थ समजावून सांगितला पाहिजे. दुसरं असं की भाजपने खोटा का होईना गोवंश हत्याबंदीचा कायदा केला आणि त्यामुळे कावळ्याच्या शापाने प्रादेशिक पक्षांच्या गायी मरणार नाहीत, उलट गोवंश वाढतच राहील, कावळे मात्र नष्ट होतील. शिवसेना तर वाघ आहे त्यामुळे वाघाची झेप तुम्हाला परवडणार नाही असं आज सामनाच्या अग्रलेखातनं म्हणण्यात आलं.
त्यामुळे प्रत्येक दिवशी सामनाच्या अग्रलेखातनं भाजप आणि शिंदे गटावरती जोरदार टीका जी ती केली जाते. याच पद्धतीने आपण यापुढेही वेगवेगळ्या घडामोडी वेगवेगळ्या बुलेटिनमधून जाणून घेत राहणार आहोत. पण यानंतर सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.